पुण्यातून सुरू झालेल्या एसटी बस सेवेचा भीमाशंकरमधल्या भक्तांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। गेल्या 3 महिन्यांमध्ये तब्बल 2 लाखाहून अधिक प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला। त्यामुळे एसटीला जवळपास आता 1,62,00,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये दुर्गम डोंगरी भागातील म्हासर बुद्रुक गावाच्या राहणाऱ्या 90 वर्षाच्या जाईबाई शिंदे यांना पॅरालिसिसचा झटका आलेला होता। मात्र वस्तीपर्यंत रस्ता नव्हता, त्यामुळे त्यांना अशा प्रकारे डालात टाकून 3 किलोमीटर चिखलातून पायपीट करत गावात आणण्यात आलं। पुणे जिल्हा परिषदेकडून सुरू असलेल्या क्लबिंग धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने तीव्र भूमिका घेतली आहे। छोटे कंत्राटदार आणि बेरोजगार अभियंत्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप करत महासंघाने क्लबिंग मार्फत मागवलेल्या निविदा तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे। अपेक्षा हीच असते की आम्हाला रोजगार मिळावा। शासन स्तरावरती म्हणतंय मावळमधल्या उरसे गावात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या। 4 अट्टल चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय आणि यामधला एक चोरटा अजूनही फरार आहे। या चोरट्याकडून चोरीतल्या सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय। मावळ आणि मुळशी इथल्या 10 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणातून 540 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुणे वेधशाळेनं पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढलंय। या परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे। पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात माळशेज घाटाचं निसर्ग सौंदर्य बहरलंय। सनसेट पॉइंटवरून सध्या विलोभनीय नजारा पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी उंचकड्याच्या डोंगरावर ढग टेकलेले दिसत आहेत, तर छोटे मोठे धबधबे खळखळून वाहत आहेत। पुण्याच्या शिरूर तालुक्यामधल्या मोठेवाडी इथं शेतातून डाळिंब चोरी करणाऱ्याला अटक करण्यात आली। त्यानं 1,40,000चे डाळिंब शेतातून चोरलेले होते। या प्रकरणात शिरूर पोलिसांनी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या। नाशिकच्या मालेगावमध्ये अनधिकृत कत्तलखाने बंद करण्याचे आदेश उदय सामंत यांनी दिलेत। मालेगावातल्या कत्तलखान्यांचा मुद्दा विधानसभेत गाजला, त्यानंतर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। दरम्यान गोदावरी आणि गिरणा नदीमध्ये येणाऱ्या रक्तमिश्रित पाण्याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश पंकज भोयर यांनी दिले। येवल्यामध्ये ऑल इंडिया पॅन्थरनं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन केलंय। येवला बस स्थानकाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, उपजिल्हा रुग्णालयाला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव द्यावं, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। येवल्यामध्ये दुचाकीच्या हँडलखालील खोपडीमध्ये साप शिरला आणि एकच तारांबळ उडाली। सर्पमित्राच्या मदतीनं सापाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं, त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। नाशिकमध्ये कपड्याच्या दुकानात दुकान मालकाचा भागीदार आणि त्याच्या भावांना संगनमत करून 30 लाख रुपयांच्या महागड्या कपड्यांची चोरी केली होती। याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये दोन्ही संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली। 26 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। आयकर विभागानं देशभरातल्या सुमारे 200 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले। छत्रपती संभाजीनगरचाही त्यामध्ये समावेश आहे। संभाजीनगरमधल्या एका प्रख्यात सीएचं कार्यालय आणि निवासस्थानी दुसऱ्या दिवशी देखील झडती सत्र सुरूच होतं आणि या ठिकाणी सोमवारी तब्बल 18 तास चौकशीनंतर फारशी माहिती हाती लागलेली नसली तरी मंगळवारी पुन्हा 14 ते 16 तास तपासणी करण्यात आली। संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणाच्या कालव्यातून शेतकऱ्यांना आवर्तन देण्याचा निर्णय झालाय आणि आज जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे। कमी पावसामुळे पिकाला मोठा फटका बसतोय, त्यामुळे शेतकरी जायकवाडीतून पाणी कधी सुटणार याची प्रतीक्षा करतात। संभाजीनगरमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये टीडीआरची मागणी घटली आहे आणि सध्या टीडीआर 30% भाव आहे। दरम्यान टीडीआरचे दर वाढवण्यासाठी महापालिकेनं नवीन युक्ती शोधून काढली आहे। 30 मीटर रस्त्यावर सर्व बांधकाम व्यावसायिक आणि सामान्यांना 1.1 FSI वापरल्यानंतर टीडीआरचाच आधार घ्यावा लागेल। या निर्णयामुळे टीडीआर 4 पटीनं वाढले आहेत।